माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC जे 90% आणि गरीब मराठ्यांनो ज्यांना हम बहुजन म्हणतो आणि मूल निवासी लोकांनो, तसेच माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख आणि विलास खरात सर डॉक्टर, त्यानंतर चमडी चोर संभाजी ब्रिगेडचे लोक आणि जेवढे काही आहेत तेवढे बघा, यांची चाली बघा. आता आपणास ॲक्च्युअल सांगतो मी कधी पण. त्यानंतर माझे राष्ट्रीय भागीदारीचे जेवढे काही आहेत तेवढे आणि माझे वडील बंधू BJ कोळसे पाटील. बघा दादांनो, थोडंसं मी 5 मिनटं हे सांगतो ना, आजची पोझिशन खरी आहे खोटी आहे ते तुम्ही बघायचं. बघा दादांनो, हे आर्य हत्यारे लोक 4000 वर्ष अगोदर आलेत. त्यानंतर त्यांनी बृहदत्तला पुष्पशृंगाने मारलं. तो राम आहे. एवढा चमडी चोर आम्हाला आतंकवादी डुकराचा अवलाद हा जो म्हणतो चंद्रचूड, तो स्वतः कबूल करतो, आम्ही त्याच्या ऐकतो. त्यानंतर त्यांनी बृहदत्तला मारलं आणि एवढा अन्याय अत्याचार केला त्यांनी की बुद्धाचे जे शिक्षक हे होते शिष्य त्यांना सुद्धा मारलं आणि मनुस्मृती तयार केली. काय म्हणतात, मनुस्मृतीचा अर्थ आम्ही मनाप्रमाणे वागू, आणि आजही तेच सुरू आहे. त्यानंतर त्यांनी ब्राह्मण वैश्य क्षत्रिय हे म्हणतात ब्रह्माच्या तोंडातून, तर नेटवर टाका आणि जगामध्ये कुठं ब्रह्म आहे तेवढं बघा. आणि ज्या आई तुम्हाला स्त्रीने जन्म दिलेला आहे तिच्याविषयी हे तिला बलात्कार करून कापतील, यांच्या इच्छेप्रमाणे वागतील. आणि तो बघा नितीन गडकरी जुते से मारेगा. आणि 14 का 15 खापर्डे नावाच्या बाईची पोरगी होती, गाडीत ती चावी या आतंकवादी देशद्रोही हत्यारा या नितीन गडकरीजवळ, आणि त्या बाईला गाडीमध्ये ती मुलगी मरण पावली होती बलात्कार करून. जे आहे ते सांगतो. त्यानंतर बघा दादांनो, यांनी मनुस्मृती तयार करून 7000 जाती करून हे सांड आलेले आहेत, सांड. यांनी सांगितलं आपल्या आई बहिणी आम्हाला पाठवायचं आमच्याकडे, कोणी आवाज काढला तर काढेल. कितीतरी संतांना मारलं 10व्या शतकात. आणि त्यानंतर बघा शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, बघा तिथूनच सांगतो 1608 पासून जगसंत श्रेष्ठ. आणि कुणाला पाहायचं असेल तर JM रोडला जाऊन बघा, अजूनही मंदिर आहे. पाया पडताना शिवाजी महाराज. त्यानंतर जिजाऊ लढली, जिजाऊ सिंदखेड राजाची विदर्भातली आपल्या नागवंश होता मी. शिवाजी महाराजचं मुस्लिम सरदार आणि हे त्याचा पाया चाकून काशीच्या कांगाभटाने केलं. एवढा मोठा राजा, एवढा जगातला प्रसिद्ध राजा शिवाजी. जिजाऊ लढली बाहेर तलवार घेऊन. आणि त्यानंतर संभाजी महाराज याचा जन्म 1657 32 कापून काढलं. बघा हे बघा, चमडी चोर संभाजी ब्रिगेडचे हरामखोर बैमान डुकराच्या अवलादानो सगळ्यांना म्हणतो आज. आणि त्यानंतर बघा अहिल्याबाई होळकर, ताराराणी, राजाराम महाराज. अरे जेवढं अन्याय अत्याचार मोगलांनी नाही केलं दादांनो. आणि 18व्या शतकात आल्यानंतर बघा ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेख शाळा, 74ला शाहू महाराजाचा जन्म. आणि शाहू महाराजाच्या याच्याने नॉलेजने गुलामगिरी आणि शेतकऱ्यासून बघून त्यांनी गणेशोत्सव साजरा केला. आतंकवादी टिळक आगरकरनी, आणि आतंकवादी टिळक आगरकरनी ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून जेव्हा शिवाजी महाराजांची जयंती केली यांनी गणेशोत्सव सुरू केलं. आणि या टिळका आतंकवादी आर्य हत्यारे आणि हे महाराजांच्या अवलादी पेशवाई राजेशाही आणि ह्या आशयाच्यात त्यांनी काँग्रेसची स्थापना 1985 आणि एका मानवतावादी राजा आरक्षणाच्या हस्तक त्याच्या 74 जन्म झालं नोव्हेंबर महिन्यात. आणि बिरसा मुंडाचा जन्म 75 त्याला सुद्धा मारून टाकलं 1875. 1900 पॉयझन देऊन मारलं. हा दुसरा तयार झालेला आहे. 14 एप्रिल 1891 बाबासाहेब जन्म. आणि बघा शाहू महाराजांनी ज्योतिरावने शाळा काढली 1 जानेवारी 1800. कोण माझ्या बहिणींनो, कोणीच जरी शाळा काढलेली आहे भारतात पहिल्यांदा. इंग्रज आले म्हणून झालेला लक्षात ठेवा. इंग्रज हे न्यायप्रिय होते. त्यानंतर बाबासाहेबाला मदत केली शाहू महाराजांनी. आणि 1920 माणगावला परिषदेत सांगितलं, अरे बहुजनांनो आजपासून तुमचं SC ST OBC गरीब मराठ्यांनो ऐका. आणि त्याने परिषद घेतली माणगावला.
बिंदू चौकात पुतळा उभारला आणि 1919मध्ये चर्चिलने यांचं 3% आणलं. हे आतंकवादी हत्यारे जे आलेले आहेत आणि हे जे राजेशाही घराणेशाहीवाले मिळून राजा महाराजांना 9-10 बायका त्यांनाही चमड्या पाहिजे होत्या आणि यांनाही चमड्याचे भूक. खरं आहे का खोटं आहे? यांचं झालं हायब्रिड. 22मध्ये शाहू महाराजाला मारलं, एवढा मोठा राजा, हा न्यायप्रिय राजा, 9 मे पॉयझन देऊन मारलं. 74, 26 आणि 22, 48 वर्षी. आणि 22मध्ये जेव्हा त्याला मारल्यानंतर बाबासाहेब बघा 1925ला कोणी बनवली आहे? 85मध्ये काँग्रेस. कोण होते? राजेशाही, पेशवाई, यहुदी, आतंकवादी, आर्य हत्यारे लोक आणि घराणेशाही. खरं आहे का खोटं आहे? तेही त्यांनीच बनवली. RSS 25 त्यांनी म्हणे हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र. अबे हिंदूमध्ये भोसडीचांनो गुलाम होते, हरामखोरांनो. आम्ही गुलाम नाही आहोत. आता 21व्या सदीत आहे. ऐका जरा, जगामध्ये बघा, प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झाला आहे आणि माणूस विचार आचाराने चांगला होतो आणि प्रत्येकाची आई ही देवता आहे. बाप लहानचं मोठं केलेलं आहे का जगात कुठं असं? आणि त्यानंतर बघा पाण्यासाठी याच्यासाठी 36ला SC/ST आरक्षण दिलं. एवढा गांधी होतं तरी इंग्रजांनी. आणि 42ची चळवळ बघा कोणी मारलं, कोणी केलं, कोण लढले होते 42मध्ये? आम्ही गेलो होतो. कारण सेकंड वर्ल्ड वॉर सुरू होतं. हिटलर हा 30 वर्षासाठी झालेला आहे दादांनो. हिटलरपेक्षा 100 पटीने डिक्टेटर गुलाम आहेत. आता 21व्या सदीत आहे. 3च प्रश्न बघा. काँग्रेसची स्थापना कोणी केली होय? आर्य हत्यारे यहुदी. आणि त्यानंतर RSS आणि यांनी कोणी केलेलं आहे? आर्य हत्यारे. म्हणजे काँग्रेसही तेच आहे, BJP तेच आहेत, सगळे तेच आहेत. कारण आम्हाला जनावरच्या जाती, आम्ही शोषण. 7000 जाती कोणाच्या असतात? जन शिक्षणही नाही. आणि त्यानंतर 30 जानेवारी 18 मारलं नाथुराम गोडसे, आतंकवादी. बरोबर आहे? आर्य हत्यारे संघटन यहुदी आणि हे राजेशाही, पेशवाई न घराणेशाही. सत्य आहे का? सत्य आहे. त्यातनं एक हिरा निघाला ज्याचं नाव आहे शाहू महाराज छत्रपती. आरक्षणाचे जनक म्हणतात. आणि बाबासाहेबाला संविधान पीठाचा जोगेंद्र मंडळाने डिझाईन केला. आदिवासी आणि मुसलमानांनी तलवारच्या टोकावर निवडून आणलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला. न्यायप्रिय राजा शिवाजी महाराजांनी आणि यांनी हे केलं, काय म्हणतात त्याला, जय शिवराय यायचे. आणि अशा पद्धतीने जेव्हा बाबासाहेबांनी संविधान म्हटलं की आम्ही याला मानणार नाही. आणि बघा दादांनो, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि स्वाभिमानाने जगाला एकमताचं अधिकार दिलं. कोणी? बाबासाहेबांनी. किती हजार वर्षांतर मिळालं? 5000 वर्षांतर. किती लोकांनी आहोत, किती संत मेलेत, किती राजा महाराजे मरलेत. आणि या देशातली ही पेशवाईनं राजेशाही. राजे बघा, प्रहार 9 बायका. हे चमडीचे चोर आणि हे चमडीचे चोर. बरोबर आहे? अरे गावात फिरणारी कुत्री असेल आणि कुत्रा असेल, तो का सडलं मांस खाते, बिमार असते, हे मस्त, आणि मलाही दार मस्त मिळतं. तर खरं आहे का? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, आरक्षण हे रक्षण दिलं. आणि स्वाभिमान जगायला म्हणजे हजारो वर्षापासून शिक्षण नाही, शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. आणि काय सांगितलं? प्रत्येकाने टॅक्स भरायचं. बघा दादांनो, आम्ही पायात चपलाचे टॅक्स तेवढंच भरतो ना, आताही तेवढंच भरतो. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी आणि प्रेस मीडिया. आणि वर्ण व्यवस्थेतील 3 सांगा, आम्ही शिकलो होतो का? मी 90% समाजाला विचारतो आज. आणि एवढा विचार करा, जन्म कोणी दिला? एका स्त्रीच्या पोटातून प्रत्येकाचा जन्म झाला आहे. पण त्या मायला सुद्धा हे एवढे के सेक्सचे एवढे अधीन झालेत, तिला सुद्धा करतील हे. कारण स्त्री यांच्यासाठी भोगाची वस्तू आहे. हे घराणे, हे राजेशाही, पेशवाई आणि घराणेशाही. बघा 5-5 बायका, 7-7 बायका, तो मापलवार समृद्ध. 3 बायका, 3000 करोडची प्रॉब्लेम. त्यांच्यासाठी काही नाही. तर 50च्या अगोदर काय होतं बघा दादा, हेच शिकलेले होते. आणि 51ला बाबासाहेबांनी रिजाईन केलं, कालेरकर आहे. आणि गांधीजीला मारलं तेव्हा तो बघा सुनता केलेलं होतं. बरं झालं PN गाडगेचे वडील होते, हिंदू मुस्लिम दंगा केलं. 51ला हिंदू कोड बिल आणि कालेरकर एकसाथे रिजाईन केलं. आणि 52ला पहिलं इलेक्शन झालं. कोण शिकलेले होते बघा? पूर्ण आतंकवादानं वेश्या व्यवसाय चाललेला आहे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये. आणि त्यानंतर 52मध्ये जेव्हा झालं, कोण शिकले होते?
तो नड्डा म्हणतो 78,000 इन्व्हॅलिड. आणि हे कोणी शिकले होते आणि जे कोणी SC ST उभे झालेत त्या सडल्या कुत्रीच्या पोटातून जन्म झालेले आहेत. मी सांगतो आज आईचा आहे का रिस्पेक्ट तुम्हाला? टाका ना कुठं पैदा झाल्या तर स्वर्गातून. अरे ज्या माईच्या पोटातून झाले हे का बिगत मायाच्या पोटातून झालेले आहेत काय पेशवाई आणि हे आरे हत्यारे राजेशाही? विचार करा ना. आजी माझ्या बहिणींना कापतात आदिवासी लोकांना आणि महाराष्ट्रात तर राजादी मिळालेले आहे राजे महाराजापासून बघा. आणि बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर दीक्षा घेतली आणि 6 डिसेंबरला गेले. त्यावेळेस पार्लमेंट त्यांना सुद्धा मारण्यात आलं. माझा जन्म 15/59. 1 मे 1960ला विदर्भ मराठवाडा ॲड केलं कारण यांना काळा सोनं पाहिजे होतं विदर्भातलं. ऐका पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना होता. आणि त्यानंतर बघा 62ला कतलखाना काढलं. तो मेलाय. महादेव गोविंद गारे मधुकरपे नातेवाईक सांगा. त्यांना आश्रमशाळा दिलं, त्यांना काय दिलं, चमड्या दिल्या मास्तरीनबाई दरवर्षी. आणि महादेव गोविंद गारेपासून तर सगळे चपराशीपासून त्या लोकांना बसवलं. आणि 65ला हा चमडी चोर पेशवा राजेशाही घराणेशाही कारण यांचा हायब्रिड झालेला आहे 500 वर्ष अगोदर. बरोबर आहे का? 65 पासून राजकारण करतोय. सांगा 65 मध्ये आम्ही होतो कधी केली काय आणि ओबीसीची जनगणना केली आहे का या लोकांनी? त्यानंतर एवढा अन्याय त्याचा. अरे ही मानवतावादी होती. 67 मध्ये हे केलं बिचाऱ्यांनी तर शाहू फुले आंबेडकरचा पुतळा उखडून फेकलेला. यांना 400 सीटांवर माहीत होत्या. आणि त्यानंतर बघा दादांनो प्रायव्हेट बँकेला नॅशनलाइज केलं. 71ला बांगलादेशला केलं. 73 मध्ये हे पडलेलं होतं दुष्काळ लाल ज्वारी खाली डुकराला. आणि 74-75ला कोण शिकलेले होते? SC ST उभे लोक शिकले होते का? यांनी स्ट्राईक केलं आणि तिने इमर्जन्सी लावली. बरोबर आहे. आणि राजनारायणच्या विरोधात ती लढली बिचारी. तिला इन्व्हॅलिड करा पांढऱ्या चमडीच्या जेठमलानी. आणि 77 मध्ये मोरारजीची गव्हर्नमेंट आली. तिथं चरण सिंग सारखे सगळे OBC SC ST रामविलास पासवान लालू प्रसाद यादव त्यांनी मंडल कमिशन स्थापना केली 77ला. आणि हे बघा ते चालवत आहेत अजूनही. पेशवाई राजेशाही यांच्या हायब्रिड झाल्या. यांनाही बायकाचा छंद आणि यांनाही बायकाचा छंद आहेत. एकाच्याचे आहेत हो का नाही? आणि एक निघाला जिजाऊचा आणि शिवाजीचा अवलाद त्याचं नाव आहे शाहू महाराज. 74ला जन्मले. आणि त्यानंतर बघा 65 पासून हा पेशवाई राजेशाहीनं घराणेशाहीचा याचं नाव आहे रंडीबाज शरद पवार पापी डुकराचा अवलाद. बरोबर आहे का? हा काय केलं त्यांनी? पुलच काढली 77 मध्ये. कोण होती? हा आणि त्यानंतर यांनी बघा 77ला वसंतदादा पाटलाची गव्हर्नमेंट पाडलेली आहे. आणि हे सगळे एकच आहे चमडी चोर. याची जात एका चमडी चोर. आणि आम्ही हाकतो ते खाणारे कोण भरतात टॅक्स 90%. त्यानंतर बघा 80 मध्ये जनता याची जनसंघाची हे झालेली आहे RSSची BJP. आणि बघा त्यावेळेस TV नव्हतं 80 मध्ये. 80 नंतर आलं. बुद्धी किती राहील? किती लोक SC ST मध्ये शाळेत शिकले होते 80 मध्ये हे सांगा मला. आणि या लोकांनी मंडल कशा करोड लोकांच्या कत्तल काढल्या. बरोबर आहे. त्यावेळेस तुमच्या घरात TV नव्हतं. रामायण बघायला लोक दुसऱ्याच्या घरात बाजार भरत होते. 81 नंतरची मालिका काढून बघा. आणि त्या इंदिराला मारला. तिचं लेक्चर आहे ये देश के लिए मेरा खून का बुनबुन काम में आएगा. आणि राजीव गांधींनी म्हटलं 99 मध्ये 1 रुपया आता उसने 10 पैसा कांशीरामची चळवळ. आणि VP सिंग अर्जुन सिंग सारखे माणसं त्यांनी मंडल कमिशन सँक्शन केलं. 51ला गेट करार केलं. या कुत्र्यांनी हा संघवाला हा रामटेकून निवडून आलेला चमडी चोर भोसडीचा हा हे सगळेचे सगळे याच्या अवलाद. आणि 92ला किमेनेर लावलं. आणि 85 मध्ये हा अटल बिहारी आतंकवादी वाजवी हा मनू सिंघवी आणि प्रकाश कारत यांनी EVM आणलेले आहे. आणि 2000 त्यांनी बंद केलं. आणि 4 मध्ये फ्रॉड, 9 मध्ये फ्रॉड आणि 14 नंतर नेट आलेलं आहे दादांनो. आणि आता बघा 19 मध्ये फ्रॉड 300 आणि आता पूर्ण फ्रॉड इलेक्शन. आणि हे संभाजी ब्रिगेडचे चमडी चोर सुख डुकराच्या अवलादी हा बघा संतोष शिंदे भोसडीच्यानं हरामखोर 5 वर्ष लागले. एवढं फ्रॉड इलेक्शन झालं त्याला सपोर्ट करतात भोसडीच्यानं हरामखोर लोकांना बेईमान संभाजी ब्रिगेडच्या लोकांना. आणि बघा हे इथं काय केलं परभणीला. खबरदार तुमच्या तर कत्ला करणार मी जगाला सांगणार. ऐका माझ्या मानवतावादी लोकांनो. शाहू फुले आंबेडकरचं नाव घेता संभाजी बाजीचं. माझ्या पोरीनं निघा. तुम्ही का भोगसाठी तयार झालेले आहेत का? आणि अशा पद्धतीने पूर्ण क्रांती करा घराघरात जाऊन. एवढं फ्रॉड इलेक्शन झालेलं त्याच्या. आणि हा
भोसडीच्या संतोष शिंदे डुकराच्या अवलाद भोसडीच्या सांगतोय लोकांना, हे करत समजत नाही का तुम्हाला? जेवढे काही संभाजी ब्रिगेड सारे चमडीच्या चोर आहेत. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. विचार करत तो खरा आहे का खोटा आहे तर.